नाही नाही, निसर्ग काय आहे, मागच्या 2 वर्षापासनं प्रत्येक मान्सून मध्ये निसर्गाची अवकाळा होते आणि अतिवृष्टी झाली. ज्या भागामध्ये सरासरी पाऊस पडायचा तिथं अतिवृष्टी खूप झाली. अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालं, शेतकऱ्याचं जे काही हाताला आलेलं पीक होतं ते सगळं वाहून गेले. शेतकऱ्यांची मातीसहित पिकं वाहून गेली. अशा परिस्थितीमध्ये इथल्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. संबंध मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचं घरावरचं आभाळ म्हणजे पत्रे निघून गेलेत आणि त्याला आभाळ दिसायला लागले, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये निसर्गाचं आसमानी संकट असताना शासनानं मदत करायला पाहिजे, तातडीनं करायला पाहिजे. परंतु निसर्गाचं आसमानी संकट पण त्यात सरकारचं सुलतानी संकट त्या शेतकऱ्यावर आलंय आणि शेतकऱ्याची तोंडावर आलेली दिवाळी सुद्धा सरकारनं पाहिली नाही. शेतकऱ्याच्या घरीही त्याला कुटुंब आहे. आपल्याला जसं कुटुंब आहे तसं त्यालाही लहान मुलं आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे, त्यांना नवीन कपडे, त्यांनाही सण गोडधोड आहे. सरकारनं कसलाही विचार न करता पूर्ण दिवाळीमध्ये त्यांना कसलीही मदत केली नाही. आणि म्हणून ह्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची दिवाळी ही काळी दिवाळी झालेली आहे. आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, आमचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब आणि आपल्या भागाचे खासदार डॉक्टर रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रतिमात्मक स्वरूपामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या समवेत या ठिकाणी ठेचा आणि भाकर खाऊन या सरकारचं लक्ष वेधू इच्छितोय की तुम्ही जे काही धनदांगड्या भांडवलदारांचे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी, समृद्धी महामार्गासाठी 80-80 हजार कोटी रुपये देताय, तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही. तुम्ही आता तरी डोळे उघडा आणि या शेतकऱ्यांकडे बघा आणि त्यांच्या प्रश्नासाठी भरीव मदत त्यांना करा. जी पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी मदत केली आहे, कर्नाटक सरकारनं 17,500 रुपये हेक्टरी मदत केली आहे आणि हे सरकार 8,500 रुपयानं मदत देऊन मोठे मोठे आकडे, पीक विमाचे आकडे, रस्त्यांच्या दुरुस्तीचे आकडे, हे सगळे मोठे आकडे फुगवून सांगतंय आणि शेतकऱ्याला मात्र या लाभापासून वंचित ठेवतोय. या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी देगलूर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही इथे हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे.